नमस्कार. हाय फ्रेंड्स. आज आपण जसं आता आपण एक सिरीज सुरू केली, बरोबर? अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं वेगवेगळ्या आपण सिरीज बघतोय. हे आता एम-पी-एस-सी मुख्य परीक्षेच्या संदर्भात ह्या सगळ्या बाबी आपण बघत आहे, बरोबर? तर ह्या एम-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेच्या संदर्भात ज्या कुठल्या आपण बाबी बघू, त्या तुम्हाला डेफिनेट मी सांगतो की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा आवर्जून फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला काय करणं आहे, फक्त लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम ह्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. ओके. तर आपण ह्या सिरीजमध्ये एकूण पर्यावरणाच्या सराव प्रश्नांचा आपण आयोगाचे जे प्रश्न दिले 2012 ते 20 हे सगळे मी तुम्हाला काय करतो, विश्लेषण करून देतो विद्यार्थी मित्रांनो इथं. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा मी दीपावलीचे हार्दिक शुभेच्छा देतो. दीपावली आता पार पण पडली, बरोबर? आता चला मग आपण माहिती बघूया कशाच्या बाबत आहे. तर बघा आता लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, बरोबर? आणि अनअकॅडमीचं ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, बरोबर? आणि हे व्हिडिओ तुम्हाला वारंवार प्लसचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळं क्रॅक ऑल महाराष्ट्र एक्झाम विथ अनअकॅडमी असा हा लोगो आहे. लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हा अनअकॅडमीचा लोगो आहे. तुम्हाला काय करायचं आहे, क्रॅक एम-पी-एस-सी विथ इंडियाज लर्निंग प्लॅटफॉर्म, देशातल्या सगळ्यात मोठ्या ह्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरनं म्हणजे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला रोजचे लाईव्ह सेशन बघायला भेटतील, रेकॉर्डेड बघायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला ह्याचं सबस्क्रिप्शन घेणं आहे प्लसचं. तुम्ही जर माझं प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं गेट सबस्क्रिप्शन जर त्याला केलं, तर त्यावेळेस तुम्ही माझा रेफरल कोड वापरा, कैलास या नावाचा, KAILAS कैलास. असं ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस एक तुम्हाला 10% डिस्काउंट माझ्या नावानं तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर भेटते. ही माझी प्रोफाईल आहे. माझं नाव कैलास शेषराव मास्टे आहे. इथं डेली लाईव्ह क्लासेस आहेत. सिलेबस आणि कंटेंटनुसार पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. अनलिमिटेड ॲक्सेस आहे. लाईव्ह टेस्ट होतील तुमच्या, बरोबर? काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कुठल्याही एज्युकेटरला वगैरे विचारू शकता, चॅट करू शकता, त्यांच्याशी संवाद करू शकता. हे काय टॉपचे एज्युकेटर आहेत. अपकमिंग कोर्सेसमध्ये ह्या कोर्सेस येणार आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स आहेत सगळ्या विषयाचे एक वेगवेगळे कोर्स लॉन्च झालेले आहेत, होत आहेत. आता आपला जो कोर्स आहे तो इन्व्हायरमेंटचा चालू आहे. ह्याच्यानंतर पुढच्या ह्याच महिन्यामध्ये इन्व्हायरमेंट जर तुम्हाला परिपूर्ण शिकायचं असेल तर माझं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. तिथं मी तुम्हाला जवळपास 30 लेक्चरमध्ये परिपूर्ण इन्व्हायरमेंट जे GS फर्स्टचा जो पोर्शन आहे तो सगळा कंप्लीट करून देईल. इथं बघा आता हे जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तुम्हाला तर हा रेफरल कोड आहे माझा, कुठला? KAILAS कैलास ह्या नावाचा रेफरल कोड वापरायचा. शक्यतो तुम्ही 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, तो कमीत कमी 7,000 रुपयामध्ये आहे. आणि जर तुम्ही माझा नावाचा कोड वापरला कैलास नावाचा तर तुम्हाला 10% डिस्काउंट इथं भेटते आणि 6,300 रुपये तुम्हाला एकूण काय आहेत, शुल्क आहे 12 महिन्याचं. आणि त्याचा EMI सुद्धा अवेलेबल आहे 525. जिओच्या रिचार्जपेक्षा हे कमी आहे. त्यामुळं काय करा, सबस्क्रिप्शन घ्या आणि चांगल्या एज्युकेटरकडून चांगलं शिका. आणि म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढच्या येणाऱ्या दिवाळीमध्ये आनंदाची बातमी तुम्ही तुमच्या घरच्याला देऊ शकाल की तुम्ही पास झाले. तर त्या 2 वर्षाचा कोर्स पण आहे 8,400 रुपयेमध्ये. जर तुम्ही माझा रेफरल कोड कैलास वापरला तुम्हाला 315 EMI आहे आणि 7,500 रुपयेपर्यंत तो तुम्हाला काय होतो, उपलब्ध होतो. चला ठीक आहे मित्र. ह्याचे जे प्रोसीड टू पे हे बघा, इथं प्रोसीड टू पे कैलास रेफरल कोड टाकायचा आणि ह्याला क्लिक करायचं. मग तुम्ही त्याच्यावरून गुगल पे, फोनपे किंवा अनअकॅडमीच्या ह्याच्यावर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता आणि माझ्या प्लसच्या बॅचेसला तुम्ही जॉईन करू शकता. आता येणाऱ्या ह्या स्पेशल कोर्समध्ये परत इन्व्हायरमेंट घेणार आहे एकदम डिटेलमध्ये. तसं तुम्ही प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर परत इन्व्हायरमेंटच्या पूर्ण संकल्पना आणि त्या संकल्पनावर क्वेश्चन राहिलेले फ्रेम झालेले सगळे घेणार आहे. सोबत काय, संकल्पनांचा जेवढा जास्त भर तुम्हाला समजून सांगण्यावर राहील तेवढीच तुम्ही ते प्रश्न परीक्षेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने सोडवू शकता. आता 13 तारखेपासून 13 नोव्हेंबर ते जवळपास 10 प्रश्नपत्रिकेचे आयोगाचे 2012 ते 20 कितीपर्यंत विचारले, 2012 ते 2020 ह्या परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नाचा मी सराव घेतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो. तर मग 12 ते 20 मध्ये भरपूर आज जे स्ट्रॅटेजी लेक्चर होणार आहे, सॉरी म्हणजे किती, आज 12 तारखेला. 12 तारखेला जे स्ट्रॅटेजी लेक्चर होणार आहे आपलं, तर त्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये तुम्ही बघा एकदा पाठीमागं व्हिडिओ जाऊन, सॉरी झालेला आहे लेक्चर. तर त्या लेक्चरमध्ये मी पर्यावरणाची एकूण तुम्हाला स्ट्रॅटेजी दिलेली आहे, बरोबर? स्ट्रॅटेजी
त्याचा अभ्यास कसा करायचा, सिलेबसचे पॉईंट कुठले आहेत, कुठल्या सिलेबसच्या पॉईंटवर आयोगाने प्रश्न विचारले, त्या बेसवरच ही 13 तारखेपासूनची जी सिरीज आपण सुरू केली, आयोगाचे पूर्ण प्रश्न आणि त्यांचा अनालिसिस, त्याच्यात येणाऱ्या संकल्पना, त्याचा येणारा एक्स्ट्रा कंटेंट, हा सगळा मी घेतलाय. बरोबर. त्याच्यासोबत काय, आता आता तुम्हाला हे प्रश्न येऊन गेलेत, एखाद दोन प्रश्न त्याच्यामध्ये रिपीट होतात. बरोबर. तर मॅक्झिमम प्रश्न जे आहेत, जे की आता मी प्रश्न बघा, सराव प्रश्नसंच जे मी लिहितोय, कशाचा सराव प्रश्नसंच, तर सराव प्रश्नसंच आता ह्या कुठल्या बेसवर लिहितोय माहिती आहे काय, आयोगाचा पॅटर्न समोर ठेवून आयोगानं आजपर्यंत कुठल्या फॅक्टवर कन्सेप्च्युअल प्रश्न किती विचारले, फॅक्च्युअल प्रश्न किती विचारले आणि इव्हेंट बेस्ड प्रश्न किती विचारले. आता हे बघा, ह्याची वर्गवारी करत असताना एक सोपं तुम्हाला एकाच मिनिटात सांगून देतो इथं, आणि मग परत आपण काय आपल्या प्रश्नाला सुरुवात करू. कुठं कन्सेप्च्युअल बेस, कन्सेप्च्युअल बेस म्हणजे काय, याला संकल्पनेवर भर असणारे प्रश्न, संकल्पनेवर आधारित. बरोबर. संकल्पनेवर आधारित असणारे प्रश्न. दुसरा आहे तुम्हाला फॅक्च्युअल, फॅक्च्युअल क्वेश्चन्स किंवा फॅक्च्युअल बेस असणारे प्रश्न, म्हणजे वन लाईन प्रश्न असतात बघा. आता हा जो आपण टॉपिक घेतोय, आजचे जे प्रश्न घेतोय, याच्यात बरेचसे फॅक्च्युअल प्रश्न आहेत आणि काही कन्सेप्च्युअल आहेत. तर मग आयोगाचा जो कल आहे, जीएसचा कुठलाही पेपर विचारात घ्या, जीएसचा असेल, त्याच्यामध्ये तुमचं मुख्य असेल किंवा पूर्व प्लस मुख्य. ह्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही उघडल्या, तुम्हाला संकल्पनेवरच्या प्रश्नांचा विचारण्याचा कल मुख्य परीक्षेला सर्वात जास्त आहे. आलं लक्षात. मग तुम्हाला त्या संकल्पना तिथे समजायलाच पाहिजे. कुठलाही तुम्ही जीएसचा पेपर काढा, कुठलाही. इकॉनॉमिक्समध्ये तर बाप आहे बघा. लक्षात. इकॉनॉमिक्स जे आहे ना, इथं मुलांची चांगली चांगली तारांबळ उडते. तर इकॉनॉमिक्सची कुठलीही संकल्पना घेऊन या माझ्याकडे, कुठलीही म्हणतो. बरोबर. आणि इकॉनॉमिक्स या विषयाचा कुठलाही तुम्ही जे प्रश्न आहे आयोगाचा, तो घेऊन या, तो तुम्हाला मी सॉर्ट आउट करू देणार. सोबत काय, त्या प्रश्नाचा आलेले प्रश्न ते तर देतोय, पण आता त्या टॉपिकवर येणारे जे सराव प्रश्न आहेत, ते मी पुस्तक पण लिहितोय सराव प्रश्नांचं. ते तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी फायद्याचं होणार आहे आणि पर्यावरणासाठी पण फायद्याचं होणार आहे. त्यामुळे सराव प्रश्न पत्रिकेची जी एक सिरीजच मी आणतोय, त्यामध्ये HRHRDचे सराव प्रश्न आहेत, योजनांचे सराव प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्सचे सराव प्रश्न आहेत. एका एका टॉपिकवर जवळपास 40-40, 50-50 असे जर 50 टॉपिक केलं तर 2,500 ते 3,000 एका पुस्तकाचा सराव प्रश्नसंच आहे. आणि ह्याच्या बाहेर जे मी सराव प्रश्नसंच देणार आहे, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्नच येणार नाही. ही माझी 100%ची गॅरंटी आहे. 100%ची मध्ये 90%, 95%, 99% सुद्धा नाही. हां, ज्या दिवशी मी पुस्तक लिहून माझं पब्लिश होईल, त्या दिवशीपासनं ते मग त्याच्यामध्ये करंटचा डाटा असेल. म्हणजे कुठला, आता हे जे चौथा प्रकार इथे सांगितलं, पहिला कन्सेप्च्युअल, दुसरा फॅक्च्युअल आणि तिसरा आहे इव्हेंट बेस. इव्हेंट बेस त्यालाच काय म्हणतात, करंट रिलेटेड. बरोबर. म्हणजे कुठल्या घडामोडीला करंटला फ्रेम करून क्वेश्चन बनवले आहेत, म्हणजे चालू घडामोडीच्या संदर्भात त्या त्या वर्षी त्या त्या जीएस मध्ये प्रश्न आलेले आहेत. मग हे प्रश्न माझं पुस्तक ज्या दिवशी पब्लिश होईल त्या दिवशीपर्यंतचे, त्याच्या एक 15 दिवस पूर्वीचे सगळे प्रश्न मी त्याच्यात समाविष्ट असतील. इकॉनॉमीचे असतील, पर्यावरणाचे असतील, HRHRDचे असतील, योजनाचे असतील, स्कीम, सगळे प्रश्न. पण त्याच्यानंतरचे जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या मासिकमधून प्रॅक्टिस करून घ्यावं लागणार आहे. हे असं एक स्ट्रक्चर आहे कुठल्याही परीक्षा पास होण्याचं. तर तुम्हाला राज्यसेवा असेल, कुठलीही परीक्षा पास व्हायची असेल, तर तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षेसाठी कन्सेप्ट अगोदर क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. क्लिअर झाली कन्सेप्ट, समजली, पाठ करून टाकायचं. कोणी म्हणतं पाठ नाही करायचं, समजून घ्या. समजली की अगोदर पाठ करायचं. आलं लक्षात. त्याच्यात वेळ घालत बसवायचा नाही. कळलं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून इथे दिले. चला तर आपण आता प्रश्नाकडे वळूया. बघा आता इथं पहिला प्रश्न आपण घेतोय. पहिल्या प्रश्नामध्ये इथं जी माहिती दिली, तर जोड्या लावा हा प्रश्न आहे तुमचा. बरोबर. त्याच्यामध्ये स्तंभ 1, स्तंभ 2 असे वर्गीकरण केलेले आहे. तर शक्यतो आयोगाचेच हे पूर्ण आयोगाचे प्रश्न आहेत. 2012 ते 20 एकूण पर्यावरणावर विचारलेले. ते सिलेबसचं जे मी स्ट्रॅटेजी लेक्चर घेणार आहे, त्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये ह्या सगळ्या बाबी आहेत. ओके. आणि हे स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये हे पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे हे स्ट्रॅटेजी लेक्चर आपलं 12 तारखेचं जे तुम्ही आहे ते मागं उडून बघा, तुम्हाला सगळे सिलेबसचे पॉईंट आणि त्याच्यामध्ये काय दिसतील, सिलेबसवर आजपर्यंत विचारलेले प्रश्न दिसतील. आणि म्हणून उद्यापासून लगेच आपण काय करतोय, म्हणजे 13 तारखेपासून या सगळ्या प्रश्नांचा सराव घेतोय. चला तर मग आता
पर्यावरण विधी स्थापना एक गट दिलाय आणि दुसरा दिलाय वर्ष. बरोबर. विधी स्थापना म्हणजे काय, की त्या त्या पर्यावरणाच्या बाबतचे कायदे विधीनुसार. आता विधी आपल्याला ऐकलं आपण लग्नाचा विधी, कुणाचा सत्यनारायणचा विधी, आलं लक्षात, ते वेगळी घाई राहते. बरोबर. लग्नाचा विधी असेल किंवा आपण घरामध्ये जे वेगवेगळ्या पूजेचे विधी करतोय तो विधी इथं नाही. लक्षात, तो विधी वेगळा झाला. आता पर्यावरणाची विधी स्थापना म्हणजे कायदे किंवा कुठल्या वर्षी पर्यावरणाच्या संदर्भात कायदे करण्यात आले. हा, इथे लिहिले आपण कायदे. तर आता बघा, स्तंभ 1 मध्ये दिलाय महापालिका घनकचरा व्यवस्थापन. म्हणजे कॉर्पोरेशननं त्या राज्यातल्या कॉर्पोरेशननं केलेले विधीच्या संदर्भात किंवा कायद्याच्या संदर्भात केलेला नियम आहे. बरोबर. तर आता परीक्षेमध्ये तुम्हाला कायद्याच्या ऐवजी विधी किंवा नियमाच्या ऐवजी विधी हा शब्द आला तर परत गोंधळ उडवायचा नाही. जरी तुम्हाला नाही कळत तर त्याचा अर्थ होतो कायदा किंवा त्याचं इंग्लिश व्हर्जन खाली जाऊन बघायचं. बरोबर. तर तिथं तुम्हाला ऍक्ट दिसतोय. इकॉनॉमिक्समध्ये आणि पर्यावरणामध्ये इव्हन बऱ्याच जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला समानार्थीला शब्दाला शब्द वापरून प्रश्न विचारले चाललेत. त्यामुळे इथं तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे कधी समजतील माहिती आहे काय, तुमचा प्रॅक्टिस आयोगाचे प्रश्न सोडून झाले, सराव प्रश्नाची प्रॅक्टिस झाली तरच तुम्हाला कळणार की कुठल्या शब्दाला समानार्थी शब्द येतोय. आणि मी जे सराव प्रश्नसंच लिहितोय त्यामध्ये तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. इतके मी वेगवेगळे शब्द वापरण्यात आलेले आहेत जे आयोग नेहमी आपला त्याच्यामध्ये गोंधळ करतोय, आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करते किंवा आपण कन्फ्युजन होतो त्याच्यामध्ये. इंग्लिशचा महाराष्ट्रीयन बऱ्याच पोरांचा प्रॉब्लेम असतो बघा. त्यामुळं तिथं अजिबात घाबरायचं नाही. तो सुद्धा प्रश्न मी तुमचा सॉर्ट आउट करतो. चला, तर महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 1 आहे. दुसरा आहे राष्ट्रीय वन धोरण. बरोबर. हे कुठल्या सालीचं आहे ते आपण बघू. जैवविविधता कायदा आहे आणि पर्यावरण संरक्षण कायदा. तर बघा, जर सहज नजर टाकली आणि इकडे दिले वर्षे 1988, 2002, 2000 आणि 1986. इथं सगळ्यांचा आवडीचा आणि सगळ्याला माहीत असणारा 10वी-12वीच्या पुस्तकापासून नेहमी आपण एक इथला कायदा वाचलेला आहे. कुठला? पर्यावरण संरक्षण कायदा तो कधीचा आहे? 4 म्हणजे कुठे 1986चा. चला, चं 4 ऑप्शन कुठं आहे? इथे दिले. असे प्रश्न इलिमिनेशन मेथड याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितले. बरोबर. शक्यतो इलिमिनेशन मेथड, पण तुम्हाला याच्यातले 2 माहितीच पाहिजे. बरोबर. आता हे 2 म्हणजे ब, क आणि इकडे 1-2 क्रमांक द्यायला पाहिजे होता, त्यांनी दिला नाही. तर बघा, आता हे 2 जे ऑप्शन आहेत, तर बघा आता हे 2 ऑप्शन तुमचे आहेत की तुम्हाला माहित आहे चं उत्तर हे फिक्स 1986 आहेच. मग काय करायचं तुम्हाला? आता डोकं लावायचं आहे. कुठं डोकं लावायचं आहे? की तुमचा क वाला जो ऑप्शन आहे ना, हा कॅन्सल झाला बघा. ला खोडूनच टाकायचा, विचारच करायचा नाही. कमी वेळामध्ये तुम्हाला आहेतच 20 सेकंद, 25 सेकंदामध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे. जीएसचा जो पेपर आहे मेन्सला, तिथं तुम्हाला वेळ हा बऱ्यापैकी तुमचा पेपर कव्हर होणं ह्याच्यावर आहे. सीसॅट किंवा प्रिलिम्सचा जो पेपर आहे त्याला तुम्हाला वेळ नाही पुरत. मग हा प्रश्न ऑप्शन कटून गेला तुमचा. चला, याला फुली मारलो. तर मग चं ऑप्शन तुम्हाला माहित आहे 4च आहे. मग हे 2च पर्याय 4 मध्ये आहेत. तर मग इथला तुमचा वाला शेवटचा जो ऑप्शन आहे ज्याला दिलंय, हे दोन्ही कटले. आता ह्या 2 मधून तुम्हाला एक उत्तर निवडायचं. ओके. म्हणजे तुमचे 2 ऑप्शन कटले. याला म्हणायचं इलिमिनेशन मेथड. याला काय म्हणायचं? इलिमिनेशन मेथड. बरोबर. तर मग आता इथं राहिला तुमचा ब आणि क 2 ऑप्शन मध्ये. तर बघा, इथं अजून एक प्रश्नाचं उत्तर तुमच्या इथं बरोबर आलं. कुठल्या? की त्यांनी 3 ऑप्शन दिलाय चा. तो ब मध्ये पण दिलाय आणि क मध्ये पण दिलाय. मग झालं, तुम्हाला ऑलरेडी इथं एक उत्तर भेटलं अजून. चला, तर बघूया. 3 वाल्याचं तिसरं पर्याय आहे म्हणजे 2000 साली. कुठला? महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम हा 2000 सालचा आहे. झाले तुमचे 2. मग आता तुम्हाला आहे करा किंवा मरा. लक्षात, म्हणजे चले जावची चळवळ होते त्यावेळेस काय, आता इथं फाईट आहे. म्हणजे तुमचं उत्तर आता इथं काय आलेलं आहे? 70% उत्तर बरोबर आलेले आहे. 70 ते 75% उत्तर तुमचं आता इथे बरोबर आले. मी म्हणतो 75% उत्तर का बरोबर आलं? कारण तुम्हाला 2 ऑप्शन माहीत झाले. बरोबर. 2 म्हणजे आणि चं तुम्हाला ऑप्शन माहीत झाले की बाबा चं हे 3च पर्याय आहे, चं 4. आता ब आणि क मध्ये एक निवडायचा आहे. अशा वेळी जर तुमचा जीएसचा अभ्यास चांगला असेल, जीएसचा मी म्हणतो, तुम्ही इव्हन तुम्हाला 100% नाही, तुम्ही 80 ते 90% जरी अभ्यास केला संपूर्ण जीएसचा, 4ही पेपरचा, बरोबर, राज्यसेवा असेल
किंवा कंबाईन असेल तर तुम्हाला इथला एकाला प्रश्नाला सोडवता येते किंवा टॅकल करता येते, त्याला तुक्का मारायची सुद्धा गरज नाही. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे जे उत्तर आहे महापालिका घनकचरा व्यवस्थापन जे आहे ते 2000 सालचं आहे. आता राष्ट्रीय वन धोरण जे आहे हे राष्ट्रीय वन धोरण आपण राबवलंय म्हणजे 1988 साली. मग आता बघा राष्ट्रीय वन धोरण बचं ऑप्शन एक कुठं आहे इथं, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन बचं एक कुठं आहे 88 साली. तर मग आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की राष्ट्रीय वन धोरणाच्या बाबत ही माहिती विचारली म्हणजे आता त्याचं पर्यायाचं उत्तर कुठलं आहे ब. बरोबर. म्हणजे काय, आता मी हे तुमचे वरचे पर्याय कॅन्सल करतो. आता काय आहे तुमचं कुठलं उत्तर सापडलं तुम्हाला बचं एक सापडलं. म्हणजे काय राष्ट्रीय वन धोरण जे आहे ते 1988 सालचं आहे, म्हणजे तुमचं उत्तर हे बरोबर आहे. बरोबर. याला आपण बी ऑप्शन देऊ. बी किंवा ब हे तुमचं उत्तर बरोबर आलं होतं. मग आता बघा ह्याच्यामध्ये आता राष्ट्रीय वन धोरणाच्या बाबत जर आपण काही माहिती जर बघायची असेल तर बघा ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे 1988 साली हे धोरण राबवण्यात आलं. कधी 1988 साली. आता ह्याच्यामध्ये वेळोवेळी सुधारणा पण करण्यात आल्या, त्या तितक्या आपल्याला महत्त्वाचे नाहीत. ह्या धोरणाचा मुख्य उद्देश काय होता हे धोरण राबवण्याच्या बाबतचा की तुम्हाला पर्यावरणाचं म्हणजे राष्ट्रीय वन धोरण बघतोय, पर्यावरण असेल वने असतील तर ह्यांचं तुम्हाला संरक्षण करायचं आहे. मुख्य उद्देश काय होता संरक्षण करणे, संवर्धन करणे, संवर्धन करणे आणि त्यांच्यामध्ये वाढ किंवा विकास घडवून आणणे. वाढ किंवा विकास. बरोबर. वाढ किंवा त्याचा विकास करणे हा त्याचा उद्देश होता राष्ट्रीय वन धोरणाचा. मग ह्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी वेळोवेळी भारत सरकारनं वेगवेगळ्या पुढाकार घेतलेला आहे. मग त्यांच्या पुढाकारामध्ये काय होतं की समजा वेगवेगळ्या परिसंस्था आहेत, म्हणजे वाळवंटाची सुद्धा परिसंस्था आहे, आदिवासी लोकांची सुद्धा एक परिसंस्था आहे, ग्रामीण भागातील लोकांचं एक जीवनमान आहे. बरोबर. तर अशा वन धोरणामध्ये राष्ट्रीय वन धोरणामध्ये काही बाबी याच्यामुळे अंतर्भूत केल्या की जेणेकरून त्या बाबीचं संरक्षण केलं जाईल. तर आता आपण जशी ज्या पद्धतीने चर्चा केली तर इथं आपल्याला विचार करण्यासारखा एक बाब जे की ह्यांनी अंतर्भूत केली ती म्हणजे काय की ह्या वन धोरणानुसार तुम्हाला आदिवासी बरोबर आदिवासी तसेच ग्रामीण लोक जे असतील लोकांचा किंवा त्यांच्या परिसर बरोबर तो एक नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला असतो. संपत्तीने विपुल असतो. तर त्याचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे इथं संरक्षण करून त्याची वाढ करायची आहे, विकास. परत पुढं काय दिलं यांनी की लाकूड वनामधून सर्वात जास्त आपण काय वापरतो लाकडाचा वापर करतो. तर लाकडाला पर्यायी काहीतरी आपल्याला लाकडाची तोड होते. कशामुळं एक फर्निचर असेल घरामध्ये वापरणारं फर्निचरसाठी वापरतो. ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये तुम्ही जळतण म्हणून सुद्धा वापर करता त्याचा जळतण बरोबर किंवा फर्निचर किंवा घराच्या बांधकामामध्ये त्याचा वापर होतो घर बांधकाम. तर ह्याला कुठंतरी आळा बसवण्यासाठी लाकडाला एक वापरण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था उभा करायची आहे. बघा आता पर्यायी व्यवस्थामध्ये जर आपण बघितलं तर एक गॅस आज ग्रामीण भागापर्यंत गॅस पोहोचलाय बरोबर. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून गॅसच्या बाबत सबसिडी दिल्या जाते. त्यामुळे ग्रामीण भागात चुलीवरचं जे जळतण आहे त्याचं वापराचं प्रमाण कमी झालंय. पण ते आपल्याला आदिवासी भागामध्ये नाही सांगता येणार किंवा डोंगराळ प्रदेशाच्या भागामध्ये जे लोक वास्तव्यात आहेत त्यांची एवढी सुद्धा कुवत किंवा आर्थिक क्षमता एवढी स्ट्रॉंग झाली नाही की ते ह्या सुविधेचा वापर करते. त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये भारत सरकारकडनं गॅसची सबसिडी दिली जाते बरोबर. ह्याला पर्यायी व्यवस्था उभा केली म्हणजे आता लाकडाचं ज्यावेळेस तुम्ही लाकूड तोड जे आहे ती आता कमी होणार. पण शेती ह्याला अपवाद आहे कारण शेतीमध्ये कापसाची पिकं असतील तुरीच्या पिकं असतील ह्या पिकाचाच जे शेवटी जे शेतामध्ये असते तर त्या राहणारं त्या पिकाचं जे बाय प्रोडक्ट ज्याला आपण म्हणू त्याचा उपयोग जळतण म्हणून केला जातो. म्हणजे कपाशीच्या पाट्या असतील तुरीच्या लाकडं असतील ह्या सगळ्याचा उपयोग आपण जळतण म्हणून करत असतो. तर हे वन धोरणामध्ये ह्या बाबी काही अंतर्भूत करण्यात आल्या. परत बघा वाटल्यास इथंच घेऊ आपण. मग परत वन धोरणामध्ये सर्वात महत्त्वाच्या अजून कुठल्या बाबीचा समावेश करण्यात आला त्यांचा, कारण हे मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये घेतलंय तुम्हाला त्यामुळे इथं परत तुम्हाला हे करायची गरज नाही.
तर या वन धोरणामध्ये नैसर्गिक वारशाचं तुम्हाला संवर्धन करायचं आहे. इथे लिहितो मी नैसर्गिक वारसा. नैसर्गिक वारसा जो कुठला आहे, आता बघा, नैसर्गिक वारसा युनो मार्फत किंवा युनेस्को मार्फत दरवर्षी वेगवेगळे वारसा स्थळं जाहीर केल्या जातात. आता जर बघितलं रामसर स्थळाचं उदाहरण म्हणून सांगतो. रामसर नावाच्या स्थळाचा दर्जा दिला जातो. ते आता नाशिकमधल्या नांदूर मधमेश्वर या स्थळाला देण्यात आला. तर मग नाशिकमधल्या नांदूर मधमेश्वरला दिला असला तर वेगवेगळे जे वारसा स्थळ आहेत त्यामधला नांदूर मधमेश्वर हा एक वारसा स्थळ आहे. मग तुमचे अभयारण्य पण असतील त्याच्यात, बरोबर, अभयारण्य असतील किंवा आपण निर्माण केलेले राष्ट्रीय उद्यानं असतील किंवा जीवावरण राखीव क्षेत्र असतील. ह्या सगळ्या क्षेत्रांचा तुम्हाला काय करायचं आहे, त्यांची निगा राखायची आहे, त्यांचं संरक्षण करायचं आहे, बरोबर. तर मग कळलं विद्यार्थी मित्रांनो, अशा वारसा स्थळांची तुम्हाला काय करायचं आहे, जपणूक करायची आहे. तर ते तुम्हाला राष्ट्रीय धोरणामध्ये सांगण्यात आलं. तसंच नद्या असतील, सरोवर असतील, नद्या, सरोवर आणि आता बघा वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आहेत, सरोवर, धरणे, हे सुद्धा वन धोरणामध्ये ह्यांच्या बाबीचा का समावेश करण्यात आला, हे सुद्धा तुमच्या जैवविविधतेचा, बायोडायव्हर्सिटीचा एक भाग आहे आणि त्याची निगा राखणं हे भारत सरकारची जबाबदारी आहे. तसेच भारत संस्थेसोबतच इतर नागरिकांची ती जबाबदारी आहे. त्यामुळं ह्या सुद्धा बाबीचा वन धोरणामध्ये सखोल विचार करण्यात आला. आणि ह्या तसंच पाणलोट क्षेत्रांचा सुद्धा इथं विकास करण्यात आला. पाणलोट क्षेत्राचा विचार करून जे जमिनीची धूप होते, होणारी जमिनीची धूप तुम्हाला इथं रोखण्याचा प्रयत्न केला आहे. कुठला? जमिनीची धूप रोखायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पाणलोट क्षेत्राचं प्रमाण हे वाढावं लागणार आहे. पाणलोट क्षेत्राचं प्रमाण जर वाढलं तरच काय होईल, जमिनीची धूप ही आटोक्यात येईल. तर म्हणून इथं ह्या अशा बाबीचा विचार करून राष्ट्रीय वन धोरण राबवण्यात आलं. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ह्या बाबी क्लिअर झाल्या असतील कशाच्या, राष्ट्रीय वन धोरणाच्या बाबत. पण जैवविविधता कायदा जो आहे, बायोडायव्हर्सिटी, हा आपण काय सांगितलं होतं की 2002 सालचा आहे. जैवविविधता कायदा जो आहे तो कधीचा आहे, 2002 सालचा. फक्त जैवविविधतेच्या कायद्याबाबत दोनच बाबी महत्वाच्या आहेत, जे की काय आहे की ह्या कायद्यानुसार तुम्हाला जैवविविधतेचं संरक्षण करायचं आहे, बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, बरोबर. आणि त्याचा सुद्धा काय आपल्याला विकास पण करणं आहे. मग जैवविविधता कायदा ह्यासाठी आहे की जे कुठले स्थळं आहेत, बायोडायव्हर्सिटी आपले महत्वाचे वारसा स्थळं आहेत, त्याचं सुद्धा आपल्याला प्रिझर्वेशन करायचं आहे. ह्यासाठी जी एक संस्थेची उभारणी केली, एक संस्था, बरोबर. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून भारत सरकार काय केले जाते की वेगवेगळ्या परकीय व्यक्ती असतील किंवा देशी व्यक्ती असतील किंवा परकीय संस्था असतील, त्यांना परवानगी देण्यासाठी तुम्हाला प्रथम त्या संस्थेची मान्यता घ्यावी लागते. त्या संस्थेचं नाव आहे ABA, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी, बरोबर. तर तुम्हाला एखादी परकीय व्यक्ती आपल्या ह्या जीवावरणाच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यास आली असेल किंवा अभयारण्याच्या प्राणी संग्रहालयाचा अभ्यास करायला आली असेल किंवा रामसर स्थळामधला अभ्यास करण्यासाठी आली असेल किंवा वेगवेगळे आपले राष्ट्रीय उद्यानामधच्या किंवा पक्ष्यांच्या संदर्भात, पशूंच्या संदर्भात आणि मोठ्या प्रमाणात असणाऱ्या गोड्या पाण्याच्या सरोवराच्या संदर्भात, बरोबर, जेवढ्या ह्या आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये हे ठिकाणं आहेत, ह्या ठिकाणाचा अभ्यास करायला ज्यावेळेस ही लोक येतील, परकीय व्यक्ती असतील किंवा परकीय संस्था असतील, त्यांना NBAला काही रक्कम शुल्क देऊनच तुम्हाला ते संशोधन करायला इथं मुभा भेटते. अन्यथा तुम्हाला त्याची संशोधन करण्यास मुभा भेटत नाही. म्हणून ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जैवविविधतेच्या कायद्याच्या संदर्भात NBA ही संस्था महत्त्वाचा रोल पार पाडते. आणि एखादा देशी नागरिक सुद्धा असेल तर त्याला सुद्धा NBAची देशी नागरिकाला जर समजा एखादं त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट म्हणजे काय, त्याला बौद्धिक संपदा अधिकार घ्यायचा एखाद्या कशाच्या बाबत, ह्या बायोडायव्हर्सिटीच्या बाबत, तर त्याला त्याची पूर्व परवानगी त्याला NBA या संस्थेकडून घ्यावी लागते. कळलं? म्हणजे नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी ह्याच्या संदर्भात काम करणारी संस्था कुठली, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी, NBA.
म्हणजे परकीय व्यक्ती असेल, परकीय संस्था यांना सुद्धा परवानगी घ्यायला त्या, अदरवाईज तुम्हाला त्याच्यावर कुठलंही काम करता येणार नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ह्या जो पर्याय दिलाय, ह्या पर्यायामध्ये ह्याचं जे उत्तर आहे, उत्तर क्रमांक किती आहे? फक्त ब. कुठला? म्हणजे हा ख वाला ह्याचं उत्तर आहे, बाकीचे हे त्याचं उत्तर नाही. त्याला मी फुली मारतो. ओके, तर चला पुढे. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानांचा विचार करा. तर आता विधान ए दिलंय, केवळ नर हत्तींना सुळे असतात, केवळ नर हरणांना शिंगे असतात. आता बघा, नर हत्तींना सुळे असतात. जर तुम्ही नॅशनल जिओग्राफी बरोबर, नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी एवढा वेळ तुम्ही कपिल शर्मा शो, बॉलिवूडच्या वेगवेगळ्या किस्से ऐकण्यासाठी घालताय, तर हे 2 चॅनल तुमच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला ट्रॉपिकल झोन असतील, वेगवेगळ्या हवामानाचे विभाग जे आहेत देशाचे, ध्रुवीय प्रदेश असेल, दक्षिण ध्रुवीय प्रदेश असेल, विषुवतीय प्रदेश असेल, समशीतोष्ण कटिबंधातला प्रदेश असेल, किंवा त्याच्यासोबतच तुम्हाला म्हणजे बऱ्याच असे खंड आहेत, त्या खंडामधले असणारे गवताळ प्रदेश. कुठले? गवताळ प्रदेश, बरोबर, जसं आपण सॅवाना वगैरे म्हणू, ह्या गवताळ प्रदेश, ह्या सगळ्यांची माहिती ह्या 2 चॅनलवर भेटते बघा, नॅशनल जिओग्राफी आणि डिस्कवरी चॅनल. तर हे जर तुम्ही बघत असाल, कधी बघितले, तर तिथं तुम्हाला प्राण्यांची ज्यावेळेस एका परिसंस्थामध्ये ज्यावेळेस ते प्राणी वास्तव्यास असतात, ज्यावेळेस त्यांची अन्नासाठी स्पर्धा लागते, म्हणजे कुठं आता त्याला परिस्थितिकीय जनुके असं म्हणतात, सॉरी परिस्थितिकीय सुस्थाने असं म्हणतात, त्याला निश असं पण म्हणतात. काय? निश, परिस्थितिकीय सुस्थाने म्हणजेच काय? त्यांचं सुस्थाने म्हणजे त्यांच्यासाठी योग्य असणारं स्थानाचं ठिकाण, म्हणजे राहण्याचं ठिकाण, सुस्थाने, परिस्थितीय सुस्थाने. ही संकल्पना क्लिअर करताना मी अगोदर पण घेतलेली आहे प्रश्नामध्ये. इथे याचा संबंध येतोय कशासाठी, की तिथं जर समजा असा एक परिस्थिती सुस्थान आहे, कुठला? की सॅवाना प्रदेश, उदाहरण म्हणून सांगतोय, आफ्रिका खंडामध्ये आहे सॅवाना प्रदेश, किंवा प्रेरी गवताळ प्रदेश, प्रेरीचा गवताळ प्रदेश. तर इथं तुम्हाला एक बाब लक्षात येईल, ह्या प्रदेशामध्ये ज्या वेळी आता हे गवताळ प्रदेश आहेत, इथं शाकाहारी प्राणी असतील, शाकाहारी प्राण्यामध्ये कुठला प्राणी आहे? हत्ती, दुसरा हरिण, तिसरा एकशिंगी गेंडा, बरोबर, रायनो पण त्याला असं म्हणतात. हा, आता हे एवढे प्राणी आहेत, ह्याच्यासोबत काय आहे तुम्हाला? वनगाय किंवा जंगली म्हशी, आणि झेब्रा. झेब्रा क्रॉसिंग जे आहे, कुठं? ते आपल्याला सिग्नलच्या तिथं असते, लवकर ते दिसण्यासाठी पांढऱ्या ह्याच्यानं हे करतो बघ, त्या झेब्राच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्याच्या कन्सेप्टनुसार झेब्रा क्रॉसिंग घेतलेली आहे. तर हे सगळे प्राणी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्राणी कसे आहेत? शाकाहारी आहेत. शाकाहारी. कसे आहेत? शाकाहारी. मांसाहारी आहे का त्यातला? कोणी नाही. मग जर समजा सगळे प्राणी हे जर प्रेरीच्या गवताळ प्रदेशात वास्तव्याला असतील, तर ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये हळूहळू काय व्हायला लागते? स्पर्धा वाढते. कशाची स्पर्धा? गवत खाण्यासाठीची. म्हणजे काय? हे एकाच प्रेरी गवताळ प्रदेशावर अवलंबून आहेत. मग इथं काय करतात? ह्यांची स्पर्धा लागून परिस्थितिकीय सुस्थाने इथं तयार होतात, आणि परिस्थिती सुस्थाने पोषणासाठी, पोषण आणि अन्न ह्याच्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या एकाच जातीचे जे प्राणी आहेत, म्हणजे काय? जात वेगवेगळी आहे, पण शाकाहारी ही ह्या सगळ्या प्राण्याची एकच जात आहे. मग इथं ह्यांची स्पर्धा लागते, त्याला म्हणायचं परिस्थितिकीय सुस्थाने, बरोबर. ह्याचा इथं काय विचार करतो आपण, की हे एकाच परिस्थितिकीय सुस्थानामध्ये जर वावरणारे प्राणी असतील, किंवा त्या परिसंस्थामध्ये हे वावरत असतील, तर त्या परिसंस्थामध्ये बायोडायव्हर्सिटी विविध प्रमाणात बघायला भेटते. तिथलं हवामान तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं बघायला भेटते. त्यामध्ये तर आता प्रश्नात जर आपण गेलो, तर ते मी हे डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी चॅनल का सांगितलं, कारण त्याच्यावर तुम्हाला दिसून येते हे सगळे प्राणी जगत असताना मादी हत्ती आणि नर हत्ती तिथं आपल्याला बघायला भेटतात. तर बरोबर आहे, नर हत्तीला हे सुळे असतात. तसंच
जर तुम्ही नर हरणांना बघितलं तर त्याला शिंग असतात. मग इथं तुम्हाला त्यांचं दोघांमधला संघर्ष किंवा दोघांमधला काय म्हणू आपण युद्ध किंवा आक्रमण जे करतात, अटॅक, हत्ती-हत्तीची लढाई ज्याला आपण म्हणू, ज्यावेळेस हे होतात तर काही जनावरांचे शिंग तुटतात. म्हणजे हे ज्यावेळेस भांडण सुरू होते यांचं, तर त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटते की शिंगानं मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे दोन्ही नर आहेत. दोन्ही काय आहेत? नर आहेत. म्हणून इथं बघा आता केवळ नर हत्तींना सुळे असतात, बरोबर, आणि केवळ नर हरणांना शिंगे असतात, हे पण विधान बरोबर आहे. आता अंडरलाईन करा केवळ शब्दाला. का म्हणलंय तुम्हाला इथे केवळ शब्द दिलाय? हा शब्द परीक्षेमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा घात करत असतो. केवळ म्हणलंय, केवळ म्हणजे फक्त आणि फक्त नर हत्तींना सुळे असतात, याचाच अर्थ काय? मादी हत्तींना सुळे नसतात. दुसरा अर्थ काय? मादी हत्तींना सुळे नसतात, बरोबर. केवळ शब्द दिल्यामुळे मादी हत्तींना सुळे नसतात हे विधान सुद्धा बरोबर आहे. दुसरं काय? केवळ नर हरणांना शिंगे असतात, याचा अर्थ काय? म्हणजे केवळ मादी हरणांना शिंगे नसतात, बरोबर. म्हणजे काय? नर हरणांना शिंगे असतात. केवळ दुसरं वाक्य काय येईल आपल्या इथं? केवळ मादी हरणांना शिंगे काय आहे? इथे लिहितो मी, नसतात. कळलं विद्यार्थी मित्रांनो? केवळ काय? मादी हरणांना शिंगे नसतात. आता बघा दोन्ही विधानं बरोबर आहेत. केवळ नर हत्तींना सुळे असतात, केवळ नर हरणांना शिंगे असतात. याचा अर्थ केवळ मादी हरणांना सुळे नसतात, शिंगे नसतात. तसंच केवळ नर हत्तींना सुळे नसतात. म्हणून इथं बघा आता दोन्ही तुम्हाला विधानाचा विचार करा म्हणले. दोन्ही चूक आहेत का दोन्ही बरोबर आहेत? दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही चूक कधी येईल हो? दोन्ही चूक कधी येईल? की जर केवळ मादी हत्तींना शिंगे असतात, केवळ नर हरणांना शिंगे असतात, यांना सुळे आहे, यांना शिंगे आहे. तर अशा वेळी काय होते की तुम्हाला दोन्ही विधानं चूक येतील. मग लक्षात, ह्यांना नसतात, जर असतात म्हणून विचारतो हे विधान चूक येईल. तर इथे जे पर्यायाचं उत्तर दिले तुम्हाला, कुठलं आहे? दोन्ही बरोबर आहेत. तर चला पुढील दोन विधाने विचारात घ्या. हा, नर मोर उत्कृष्ट नाचतो. नर मोर काय? उत्कृष्ट नाचतो. ब, कोकिळा मादी उत्कृष्ट नाचते. आता हे परत तुम्हाला डिस्कवरीवर पण नाही बघायला भेटत, पण भारताच्या संदर्भात जर डिस्कवरी असेल तर इथं हे बघायला भेटतंय किंवा काही पुस्तकात दिले. पण आता एवढाच दोन शब्द कुठल्या पुस्तकात तुम्ही शोधून काढत बसणार आहे? त्यामुळं हा काय ह्याच्यात कुठलीही कन्सेप्ट नाही. आलं लक्षात? मग हा फॅक्च्युअल डाटा आहे, हा तुम्हाला माहितच पाहिजे. बघा, नर मोर उत्कृष्ट नाचतो, कोकिळा मादी उत्कृष्ट नाचते. नर मोर उत्कृष्ट नाचतो हे सगळ्याला माहिती आहे. मोराचा पिसारा फुलला, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा आंब्याच्या बनात. जे जुने विद्यार्थी असतील त्यांना ही कविता होती. म्हणजे चौथीला ही सगळ्या म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये ही कविता चांगल्या पद्धतीने गायल्या जायची किंवा आता त्याचे कॅसेट्स पण आले. ते वेगळ्या फॉर्ममध्ये तिची चाल बसवण्यात आली. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, म्हणजे मोर जर आंब्याच्या बनात नाचत असेल तो नर मोर उत्कृष्ट नाचतो. कसं नाचतो? उत्कृष्ट. पण कोकिळा मादी उत्कृष्ट गाते, तर मादी गात नसून नर कोकिळा उत्कृष्ट गातो, असं असायला पाहिजे. म्हणजे काय? अ बरोबर आहे, ब काय आहे? चूक आहे. अ बरोबर परंतु ब नाही. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे काय? जर आता बघा हेच वाक्य कसं असेल? नर मोर उत्कृष्ट नाचतो, असं दिलंय तुम्हाला विधान अ समजा, आणि ब विधान बदलून दिलं तुम्हाला काय? नर कोकिळा नर कोकिळा नर कोकिळा उत्कृष्ट गातो, उत्कृष्ट गातो. तर आता बघा, नर कोकिळा उत्कृष्ट गातो, तो गातोच, म्हणून हे पण विधान बरोबर आहे, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत. अशा वेळी होईल नर कोकिळा. पण तुम्हाला विचारलं काय? मादी कोकिळा विचारलंय. आता बऱ्याच जणांचा गोंधळ कुठं उडतो माहिती आहे काय? की तुम्ही म्हणताय काय कोकिळा छान गाते, काय हिचा लता मंगेशकरचा आवाज म्हणजे जणू काही कोकिळा. लता मंगेशकरचा आवाज ही कोकिळाचा, म्हणजे कोकिळा ह्या नर पक्ष्यांसारखा आवाज लता मंगेशकरांचा आहे, असं. म्हणजे लता मंगेशकर ह्या नर आहेत असं होत नाही त्याचा अर्थ. आलं लक्षात? म्हणजे म्हणून आपल्याला काय झालं
की संगीताच्या बाबत संगीत संगीत म्हणजे काय, म्युझिक, आलं लक्षात. परत त्याच्यामध्ये कोणत्या मुलीचं नाव वगैरे नाही. मग संगीताच्या बाबत आपण शक्यतो महिलेला महिलेला कोकिळेची उपमा देतो. महिलेचा चांगला आवाज जर असेल किंवा गळा, त्याला उपमा कशाची देतो, कोकिळेची. उपमा देतो कोकिळेची. ह्यामुळे काय होते, आपण कोकिळेला सुद्धा काय समजतो, मादी. कोकिळाला काय समजतो, मादी. आणि मादी ही गात नाही, म्हणून तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न दिलाय. कोकिळा मादी उत्कृष्ट आहे, मादी गात नसून गाणारी जी कोकिळ आहे तो आहे नर. महिलेला उपमा दिल्यानं आपल्याला वाटते कोकिळा मादीच आहे, आपण दोन्ही बरोबर लिहून टाकतो आणि आपलं उत्तर इथं चुकतंय. लक्षात, दोन्ही बरोबर कधी येईल, नर कोकिळा उत्कृष्ट गात असेल तर येईल, बरोबर, आणि नर मोर उत्कृष्ट नसतो. कळलं. चला पुढं. गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो. आता बघा, गेंड्याच्या शिंगाचा उपयोग एक कर्करोगावर औषध दिलं, दुसरं लैंगिक इच्छा वाढविणे दिले, रक्तशुद्धीकरण दिले, आणि दुसरं आहे रेचक. तर ह्याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लैंगिक इच्छा वाढविणे हा आहे. आता गेंड्याच्या शिंगाचा म्हणजे काय, राजेश्वरला एकदा मागे प्रश्न येऊन गेलाय, पूर्व परीक्षेला आलेला होता. आता हे सगळे प्रश्न जे आहेत हे मुख्य परीक्षेचे आहेत, बरोबर. मुख्य परीक्षा कुठली, GS पेपर फर्स्ट प्लस कंबाईन मध्ये जे करंट रिलेटेड इव्हेंट बेसवर जे प्रश्न विचारले त्या संदर्भातला पर्यावरणाचे आपण प्रश्न बघतोय. तर आता लैंगिक कर्करोगावर लैंगिक इच्छा वाढविणे ह्यासाठी गेंड्याच्या शिंगाचा उपयोग करतो. आता एकशिंगी गेंडा तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलंय किंवा त्या चॅनलवर आपल्याला बघायला भेटतो. एकशिंगी गेंडा. सिमेंटचा जर तुम्ही एखादा उद्योग बघितला किंवा त्याचं पोस्टर बघितलं, जाहिरात सिमेंट उत्पादनाची, म्हणजे बिर्ला सिमेंट आहे, तर त्यांच्या तिथं तुम्हाला काय बघायला भेटतो बघा, बिर्ला सिमेंट आहे उदाहरणार्थ, तर तुम्हाला एकशिंगी गेंड्याचा प्रतिकृती दिसते, एकशिंगी गेंड्याचा फोटो दिसतो. म्हणजे एवढा मोठा गेंडा जरी तुमच्या भिंतीला टक्कर मारला तेवढी मजबूत काय आहे, तो सिमेंट आहे, तरी त्याला काही फरक पडत नाही. आता एकशिंगी गेंड्याचा हा फोटो किंवा ही जाहिरात करण्याच्या मागचं कारण काय, की हा जो प्राणी आहे IUCN या इंटरनॅशनल संस्थेच्या अतिसंवेदनशील किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या लिस्टमध्ये आहे. आणि त्यामुळं याच्यावर प्रश्न येऊन गेला की कुठला खालीलपैकी प्राणी हा नष्ट होण्याच्या मार्गावर, एकशिंगी गेंडा, तो आता बघायला भेटत नाही भारतामध्ये, बरोबर. तर मग आता हे लैंगिक इच्छा वाढवणं हे एक त्याचं आहे की त्याचं जर मग आता याचं कारण काय असेल बघायला न भेटण्याचं. आता सगळ्यात जास्त बघा, तुम्हाला कर्करोग पण तेवढा घातक वाटत नाही आपल्याला, एड्स वाटत नाही, रक्तशुद्धी नाही वाटत, पण लैंगिक इच्छेचा आपल्याला वाढवायचं असेल त्याचा मात्र अति हव्यास. लक्षात. मग आपल्या मनुष्याच्या अति हव्यासापुढे आपण काय करतो, इथं ह्यांची तस्करी केल्या जाते, तस्करी केल्या जाते. आणि या तस्करीमुळे काय होतं, ह्या गेंड्यांची हत्या केल्या जाते, हत्या होते आणि हळूहळू त्या नष्ट होण्याच्या मार्गाकडे झुकले. आणि तो प्राणी आता भारतामध्ये फार तुरळक 1-2 ठिकाणी तो बघायला भेटतो. त्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे, गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधी उपयोग म्हणून लैंगिक इच्छा वाढवण्यासाठीचा आहे. दुसरा, आता जे कोणी त्या शिंगाचा उपयोग केला त्याला माहित, बरोबर. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन 5वा. 22 जून 2014 रोजी झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत पुढीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. तर आता इथं कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा यादीमध्ये, दरवर्षी कुठल्या ना कुठल्या स्थळाचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश असतो, जगातल्या वेगवेगळ्या स्थळाचा समावेश केला जातो. तर आता हे 2014ला आहे, पण हा मुख्य प्रश्न 2015 साली विचारलेला आहे मेन्स परीक्षेला. म्हणजे बघा, जागतिक वारसा स्थळ समजा तुम्ही 2020 मध्ये मेन्स देत असाल तर तुम्हाला 2019ला किंवा 2020ला ज्या करंटच्या घडामोडी आहेत, चालू घडामोडी कशाच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात, ते अभ्यासावे लागणार आहेत. म्हणजे त्या करंट रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला जातो. मुख्य परीक्षेमध्ये काय विचारला जातो, ह्या प्रश्न टाकण्याचं कारण काय, की तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी कळण्यासाठी हा प्रश्न आहे. की 2015चा प्रश्न आलाय हा तुम्हाला रिपीट येत नाही, लक्षात. कारण त्यावेळी त्याला मान्यता भेटली होती जागतिक वारसा यादीमध्ये. तर तुम्हाला हे माहित पाहिजे की 2021 मध्ये असा कुठला स्थळ आहे की त्याला मान्यता भेटली, 2020 मधला कुठला स्थळ आहे
की त्याला या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान भेटलं 2020 मध्ये, तर ह्या बाबी माहीत असतील तर तुम्हाला काय होतो, याचा फायदा होतो. आता बघा, म्हणून तुम्हाला हे माहिती पाहिजे. आता 2020 साली जे परत मी सांगितलं नांदूर मार्लेश्वर नाशिकचं जे आहे रामसरचा त्याला दर्जा देण्यात आला, तर ह्या अभयारण्य तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकते. तर आता बघा, पहिला ऑप्शन दिला लाल किल्ला, पश्चिम घाट, बरोबर, आणि एलिफंटा गुहा, मानस वन्यजीव अभयारण्य, राणी की बाव ग्रेट हिमालय नॅशनल पार्क, आणि ह्याचं उत्तर आहे हे राणी की बाव ग्रेट हिमालय नॅशनल पार्क. आता बघा, नंदादेवीचं एक गुजरातमध्ये आहे. आता नंदादेवीचं बघितलं, नंदादेवीचे हे आहे उत्तराखंडमध्ये आहे नॅशनल पार्क. कुठं आहे? उत्तराखंड. आणि काझीरंगा नॅशनल पार्क जो आहे, आता एकशिंगी गेंडा जे मी तुम्हाला सांगितलं होतं, ते तुम्हाला इथं त्यांच्यासाठी हा रिझर्व ठेवलेला राष्ट्रीय उद्यान आहे, बरोबर. तर आता ह्याची माहिती बघत असताना तुम्हाला अजून एक सर्वात महत्वाचं आहे, तर इथं जीवावरण राखीव क्षेत्र मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा, जीवावरण राखीव क्षेत्र. परत परत ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, बरेचदा प्रश्न येऊन गेलेत. आता इथं पण त्याचा संबंध आहे. एका प्रश्नाचा अनालिसिस करताना तुम्हाला ह्या बाबी माहिती पाहिजेत. जीवावरण राखीव क्षेत्रामधला तुम्हाला इथं मानस वन्यजीव आहे बघा, मानस जीवावरण राखीव क्षेत्र. तर हे तुम्हाला इथं अत्यंत महत्वाचं आहे. हे तुम्हाला आसाममध्ये बघायला भेटेल, आसाम राज्यामध्ये, बरोबर. तर मग आता एलिफंटा गुहा कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामध्ये काय वेगळं सांगायला नको तुम्हाला. तर लाल, आता पश्चिम घाट, हे जो पश्चिम घाट दिलाय, लाल किल्ला तितका ह्याचा महत्वाचा नाही आपल्याला, पण पश्चिम घाट जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कशासाठी? पश्चिम घाट. एकूण जे हॉटस्पॉट दिलेले आहेत भारताचे, तर एकूण हॉटस्पॉट मधला पश्चिम घाट हा एक सगळ्यात महत्वाचा हॉटस्पॉट आहे. म्हणजे अंशतः भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या हॉटस्पॉट मधले पश्चिम घाट एक आहे, आणि ह्याचा विस्तार भारत, तुम्ही जर माझं कालचं लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये मी ह्याचं विश्लेषण केलं आहे. श्रीलंका भारत ते श्रीलंका दरम्यान हा तुम्हाला काय बघायला भेटतो? पश्चिम घाट बघायला भेटतो. आणि त्याच्यासोबत जर आपण अजून वर्गवारी समोर जर केली, पश्चिम घाट हे एक आहे तुमचा, आणि हिमालय किंवा पूर्व हिमालय असं पण पर्यायामध्ये दिलेलं होते का, ते सुद्धा तुमचा काय हॉटस्पॉट आहेत. हे काय आहेत? हॉटस्पॉट, जैवविविधता हॉटस्पॉट म्हणतात ह्याला. म्हणजे ह्या हॉटस्पॉटमध्ये एक पश्चिम घाट आहे, दुसरा हिमालय आहे, सुदालँड आहे, सुदालँड. आणि हा जो हॉटस्पॉट आहे ह्याच्यामध्ये भारतामधला अंतर्भूत असणारा म्हणजे निकोबार बेटे, अंदमान निकोबार बेटामधला निकोबार बेटे. आणि चौथा तुमचा जो हॉटस्पॉट आहे तो इंडो म्यानमार हॉटस्पॉट. तर इंडो म्यानमार हॉटस्पॉट, ह्या इंडो म्यानमार हॉटस्पॉटमध्ये आपले पूर्वेकडचे, ईशान्येकडचे काय आहेत? राज्य आहेत. म्हणजे ते सगळे राज्य आले, ईशान्य भारत, म्हणजे भारत आहे ह्या पूर्व म्यानमारमध्ये, त्याच्यासोबत म्यानमार आहे, आणि पुढं जर आपण बघितलं लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम. आणि व्हिएतनाम हे देश येतात बघा कशामध्ये? इंडो म्यानमार. सुदालँड. आता हिमालयामधले जे देश आहेत हे डोळे झाकून आपण सांगू शकतो. हिमालयामध्ये येणारे देश तुम्ही सुद्धा सांगू शकता कुठले देश आहेत ते. आपण इथं पेन बदलू थोडा वेगळा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थोडं वेगवेगळ्या दिसतील. हिमालयाच्या बाबत जे देश येतील इथं, तर ह्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, पाक झाला, भारत आहे, हिमालयामध्ये, म्हणजे हे हिमालयाचा जो हॉटस्पॉट आहे त्याच्यामध्ये पाक झाला, भारत झाला, नेपाळ, भूटान आणि चीन हे हॉटस्पॉट झाले.
आता इथे एक राहिलेला म्हणजे तो त्याचाच भाग म्हणतात, पण आपण त्याला स्वतंत्र समजतो, तो म्हणजे तिबेट. तर हे तुमचे हिमालयाच्या हॉटस्पॉटमधले येणारे ठिकाणं आहेत. तर त्या पद्धतीनं जर आपण या प्रश्नात गेलो तर दरवर्षी हे ज्या वेळेस युनेस्कोची यादी जाहीर होते त्यावेळेस जागतिक वारसा स्थळं जे आहेत त्या जागतिक वारसा स्थळांमध्ये वेगवेगळ्या आपल्या अभयारण्यांचा असतील, वेगवेगळ्या परिसंस्थाचा असेल त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो. त्याला काय म्हणायचं, आता 2014 साली समाविष्ट राणी की बाव ग्रेट आणि हिमालय नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न बघा, 6वा प्रश्न आहे की भारतात संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी ठरवली गेलेली 4 मुख्य प्रवाळ किंवा पोवळे किंवा कोरल लीफ क्षेत्र पुढील प्रमाणे कुठली आहेत? तर यात बघा, पहिलं दिलं गल्फ ऑफ मन्नार, गल्फ ऑफ कच्छ, मी इकडे अंडरलाईन करतो त्याला, गल्फ ऑफ मन्नार आणि गल्फ ऑफ कच्छ, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट. यात भरत दिला जात म्हणजे यामध्ये कुठल्यावर भार दिला जात आहे, बरोबर? म्हणजे यांच्यावर भरत नाही, तो भर कशावर भर आहे? तर बघा, ही जे 4 तुम्हाला कोरल रीफ क्षेत्र दिलेले आहेत, बरोबर, हे 4 कोरल रीफ गल्फ ऑफ मन्नार म्हणजे ह्याला मन्नारचं आखात असं म्हणतात. काय म्हणतात ह्याला? मन्नारचे गल्फ म्हणजे काय? आखात. मन्नारचे आखात कुठल्या राज्यात आहे होई? कुठल्या राज्यामध्ये आहे? येत असेल तर सांगा कोणाला. तमिळनाडू. तमिळनाडू, बरोबर. ते कुठल्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडू राज्यामध्ये आहे. आता गल्फ ऑफ कच्छ, मी इथे लिहिलं वाटल्यास, तमिळनाडू. गल्फ ऑफ कच्छ ह्याच्या नावामध्येच आहे बघा. कच्छ हे कुठल्या राज्यामध्ये येते? गुजरात. जीवावरून राखीव क्षेत्रामध्ये कच्छ हे सगळ्यात मोठं जीवावरून राखीव क्षेत्र आहे देशातलं. त्याचा विस्तार 12,000 चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे. तिथं हे कोरल लीफ बघायला भेटतील. कच्छच्या प्रदेशात तुम्हाला कोरल लीफ बघायला भेटतील. मन्नारच्या आखात तमिळनाडूमध्ये कोरल लीफ बघायला भेटतील आणि अंदमान निकोबार बेटमध्ये कोरल रीफ बघायला भेटतील. कोरल लीफ हे कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतात, बरोबर. कोरल लीफ काय? कॅल्शियम कार्बोनेट, याच्यापासून हे प्रवाळ भित्तिका बनत असतात आणि ते शक्यतो तुम्हाला खारफुटीची जी वने आहेत, खारफुटीची वने अशा काही भागामध्ये हे बघायला भेटतात. वने अशा काही भागामध्ये हे, सगळ्या नाही पण अशा काही भागामध्ये हे कोरल लीफ आढळतात. आता खारफुटी वनाचा जर क्रम बघितला आपण तर सर्वात जास्त खारफुटीची वने कुठल्या राज्यात आहेत? पश्चिम बंगाल. त्याच्यावर प्रश्न येऊन गेलाय बघा, पश्चिम बंगाल. आणि 2 नंबरला आहे गुजरात. हा कच्छ जो आहे ना तोच आहे गुजरात. आणि 3 नंबरला आहे अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेट, अंदमान निकोबार बेट. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? तर इथं सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या लक्षात आली असेल की हे जे कोरल लीफ हे जे तुम्हाला आपण बघतो खारफुटीची वने, बंगाल हे पहिलं राज्य आहे सगळ्यात जास्त खारफुटीची, गुजरातला, आणि 3 नंबर अंदमान निकोबारला. आता गुजरातला आहे म्हणजे कच्छ आहे बघा, म्हणून इथं प्रवाळ भित्तिका जास्त आहेत, बरोबर. आता अंदमान निकोबार बेट आहे म्हणजे इथं अंदमान निकोबार बेट दिलाय आणि गल्फ ऑफ मन्नारचे आखात हे तमिळनाडूमध्ये जीवावरून राखीव क्षेत्र म्हणून आहे. तर आता बघा, आता प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न काय म्हणतोय की यात भर दिला जात आहे म्हणजे काय? भर नाही, हे तर कॅन्सल करा. म्हणजे भर कुठल्या बाबीवर ह्याच्यामध्ये भर दिला जात आहे? आता बघा, प्रश्न जो फ्रेम केलाय इतका किचकट प्रश्न आहे हा. पर्याय देताना तर सोपे दिलेत आणि परत प्रश्न विचारण्याचा फ्रेमच बदलून टाकलाय आणि त्याच्यामध्ये परत अजून एक तुम्हाला ऑप्शन दिलेत 4 आणि मग तुम्हाला पर्यायी उत्तर दिलेत हे, बरोबर. ह्याच्यातून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. ह्या 4 मधून तुम्हाला काय करायचं? उत्तर शोधायचं. त्याच्या अगोदर तुम्हाला हे वरचे तर काय वन लाईन आहे ते तर समजायचा काही भाग नाही, पण आता हा कुठल्या बाबीवर भर दिला जातो? पहिलं एक दिलंय, न होण्यावर निरंतर तपासणी व निगराणी करायची आहे. म्हणजे काय? हे नष्ट न होण्यावर, ह्यांचं संवर्धन करण्यावर, ह्यांची निगराणी करण्यावर, ह्यांची तपासणी करण्यावर. म्हणजे काय? ह्यांचं जर रक्षण करताना जर ह्यांचं संरक्षण होत नसेल, कोणी त्यांचे नष्ट करण्यावर भर असेल, कोणी हत्या करत असतील किंवा तिथं मोठमोठे जंगल, सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभा राहत असतील किंवा तिथं तुम्हाला धरणाचं बांधकाम करत असतील, रस्त्याचं बांधकाम करत असतील. आता बघा, आरे जो भाग आहे मुंबईचा फार चर्चेमध्ये राहिला आहे ह्या वर्षीमध्ये, तर तो तिथे जे आहे ती बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे जंगल आहे, जंगल. आणि मुंबईचं ते एक शान ज्याला म्हणून ते आहे. तर मेट्रोचा कुठला प्रोजेक्ट? मुंबई अहमदाबाद, मुंबई
अहमदाबाद. या प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी आरेमधली जंगली वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मग भरपूर प्रमाणात आंदोलनं झाले किंवा सरकार राज्य केंद्र सरकारने भूमिका घेतली की ते तोड वगैरे नाही करणार, पण मध्यरात्रीलाच त्यांनी काय केले, आरेचे जंगल हे नष्ट करण्याच्या मार्गावर आले. म्हणजे मेट्रोचा विकास करण्यासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणची परिसंस्था धोक्यात आणली, नष्ट केले तुम्ही, मग ते सांगते पहिलं ऑप्शन, न होण्यावर निरंतर तपासणी करायची आहे. बरोबर. आणि निगराणी करायची आहे. आता केंद्र शासनच त्याला तोडतंय म्हणलं, आता निगराणी कोण करणार? तरी राज्य शासनाच्या काही पक्षांनी त्याचा पुढाकार घेतला आणि त्याचं रोख त्याच्यावर किंवा त्याला प्रतिबंध घातलाय. आता बघा, पुनर्वत करण्यावर भर कशावर दिला जातो? पुनर्वत करण्यावर. आता ह्यांचा संबंध आपल्याला एकमेकाचा लावायचा. पुनर्वत करण्यावर भर देतोच आपण, नाही का? देतोच. हे बरोबर आहे. पुनर्वत करण्यावर बी बरोबर आहे. न होऊ देणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे. हे नष्ट होऊ देऊ नका, कारण ही फार खर्चिक आणि वेळखाऊ बाब आहे. बरं. आणि पुनर्वत करणे ही खर्चिक व वेळखाऊ बाब आहे. जर आता बघा, पुनर्वत करणे आणि खर्चिक आणि वेळखाऊ बाब आहे, हे 2 आणि 3 ऑप्शन मिळून चौथा ऑप्शन दिलाय. त्यामुळे ह्या 2 ऑप्शनची आपल्याला गरज पडणार नाही आता. का? कारण चौथ्यामध्ये दोन्ही ऑप्शन समाविष्ट केलेत. हे पुनर्वत करणं कठीण आहे आणि ते खर्चिक तसंच वेळखाऊ आहे. तर मग काय करा, आता चला पर्यायामध्ये 1 व दोन्ही पर्याय योग्य आहेत. 1 बरोबर, 4 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर. मला एक सांगा, इथे तुम्हाला 4ही पर्याय बरोबर दिले का हो? वरीलपैकी सर्व दिले काय? नाही. वरील सर्व दिले काय? नाही. म्हणजे आपल्याला माहित आहे इथं हे 2 पर्याय चौथ्यामध्ये अंतर्भूत केले, म्हणजे हे 2 कटले. आता 1 आणि 4 असेल. तर बघा, 1 आणि 4 असताना आता इथं कुठल्या पर्यायामध्ये 1 आणि 4 आहे हे बघायचं आपण. हे 2 नंबरमध्ये आहे. बरोबर. पण बघा, आता 1 बरोबर आहे 4 कारणाकरता आहे. 4चं जे कारण आहे, आता 1 आणि 4चा जर सिक्वेन्स लावला तुम्ही, 1 आणि 4चा म्हणतो मी, तर लक्षात येईल की अशी बायोडायव्हर्सिटी, एक उदाहरण घ्या वरचं, लक्षद्वीप. लक्षद्वीप सारखी जे जैवविविधता आहे किंवा कोरल रीफ आहे, तिथली जैवविविधता म्हणजे कुठली आहे? कोरल रीफ. ह्याचं पुनर्वत करणे ही खर्चिक आणि वेळखाऊ बाब आहे. कारण म्हणजे काय, ह्याचं नष्ट न होण्यावर नेहमी नियंत्रण आणि तपासणी, आपल्याला निगराणी करायची आहे. कारण 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 काय? कारण हे काय? कारण 4 नंबर. कोणाचं? 1 नंबरचं कारण 4 नंबर आहे. का? की समजा आता हे उदाहरण चाललं, लक्षद्वीप लावलं मी याला. लक्षद्वीपचं नष्ट होण्यावर किंवा कोरल रीफ नष्ट न होण्यावर निरंतर तपासणी करावी लागणार आहे, निगराणी करावी लागणार आहे. त्याचं कारण काय आहे की हे पुनर्वत आपण करू शकत नाही, ह्याचं पुन्हा निर्माण करू शकत नाही, आणि ते असेल तर फार खर्चिक आणि वेळखाऊ बाब आहे. ते म्हणजे निसर्गानं स्वतःला डेव्हलप केलेले आहे. तर आपण कोण आहे की त्याला आपण नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. म्हणून ब ऑप्शन 2 नंबर कटला, 3 नंबर कटला आणि उत्तर राहिलं 1 आणि 4, म्हणजे याचं 2 नंबर उत्तर आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? पहिल्या ह्या स्पष्टीकरणाचं कारण जे आहे ते 4 नंबर हे त्याचं कारण आहे. ओके. मग हे काही कोरल रीफ आहेत बघा. चला आता पुढे 7वा प्रश्न बघू. भारतातील नदी जल प्रदूषणाबाबत काही विधाने दिली आहेत आणि कोणते विधान चूक आहे? बरोबर. अचूक असं आलं तर बरोबर आलं असतं. अचूक विधान म्हणजे काय? बरोबर विधान. तुम्हाला काय विचारलंय हो? अचूक म्हणजे काय? बरोबर. पण तुम्हाला विचारलं काय? चुकीचं विधान कुठलं आहे? अयोग्य विधान कुठलं आहे? अयोग्य विधान ओळखायला सांगितलंय. आता पहिला पर्याय बघा, भारतातील निर्माण होणाऱ्या ताज्य आणि टाकाऊ पाण्यापैकी फक्त 26% पाण्यावर प्रक्रिया केली जाते. ताज्य किंवा टाकाऊ. आता बघा, ताजे म्हणजे तर ताजं राहते बाबा खायला, हे ताजे वेगळं. बरोबर. तुम्हाला इथं शब्द दिलाय ताज्य म्हणजे टाकाऊ किंवा नाशवंत, ज्याला आपण वापरत नाही किंवा त्याला आपण फेकून देतो, त्याचा आपण वर्ज्य करतोय, त्याला म्हणायचं ताज्य. तर मग टाकाऊ पाण्यापैकी फक्त 26% पाण्यावर प्रक्रिया केली जाते, हे विधान योग्य आहे. हे काय आहे? योग्य आहे. आता पुढचं बघा, टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया जास्तीत जास्त 89% असते. काय म्हणले? 89% असते. बरोबर आहे. जागतिक जे आहे ते 90% जास्तीत जास्त प्रक्रिया केली जाते आणि भारतामध्ये म्हणजे टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया ही जास्तीत जास्त 89% केली जाते. भारतात नाही ती, पण वरचं जे आहे पाण्यापैकी 26% पाण्यावरच भारतामध्ये प्रोसेस केल्या जाते. महानदीच्या तीरावर सर्वात जास्त टाकाऊ पाणी सोडणारी शहरे वसली आहेत. तुम्हाला काय विचारलं? हे पण योग्य आहे बघा. 2 नंबरचं हे राहील तुम्हाला सांगायचं. 89% असते प्रक्रिया. जास्तीत जास्त किती? 89% तुम्ही ते पाणी तुम्ही टाकाऊ पाण्यावर प्रक्रिया करू शकता. तिसरा ऑप्शन दिला आहे, महानदीच्या तीरावर सर्वात जास्त टाकाऊ पाणी सोडणारी शहरे आहेत. तर तुम्हाला काय विचारलं? चुकीचं आणि अयोग्य कुठला आहे हे विचारलंय. आणि चौथा पर्याय दिलाय, टाकाऊ पाणी प्रक्रिया सर्वात जास्त कृष्णा नदी खोरे विभागात होते. हे पण योग्य आहे. योग्य आहे. विचारले काय हो? तुम्हाला अयोग्य किंवा चुकीचं विचारलंय. अयोग्य कुठला आहे मग?
हे हे आहे 3 नंबर. बरोबर. मग तुमचं उत्तर काय येईल? उत्तर येईल तुमचं 3 नंबर. आणि जर म्हणजे हे बरोबर. आणि मी याला टिक करत नाही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचं उत्तर जे आहे हे 3 नंबर आहे, की महानदीच्या तीरावर सोडणारी वसले आहे ते नाही. पण बघा आता चौथा ऑप्शन बघा, पाणी प्रक्रिया सर्वात जास्त कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येते. कृष्णा नदीच्या खोरं जे आहे तर ह्या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये असणारे जे शहरं आहेत बरोबर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते शहर आहे. म्हणजे कृष्णा नदीची आता भीमा आपण उपनदी म्हणतोय, मुळा, मुठा, ह्या ज्या इंद्रायणी ह्या ज्या नद्या आहेत ह्या उपनद्या कृष्णा नदीला जाऊन मिळतात. आणि हे जे खोरे वसलंय या खोऱ्यामध्ये तुम्हाला पाण्यावर सर्वात जास्त प्रक्रिया करणारी तंत्रज्ञान किंवा प्रक्रिया करणारी सिस्टीम तुम्हाला बघायला भेटते. म्हणून योग्य विधान विचारलं असलं, योग्य जर विधान विचारलं तर 1,2,4 हे योग्य विधाने आहेत, योग्य विधाने आहेत. तर 3 हे अयोग्य किंवा चुकीचं विधान आहे. अयोग्य किंवा चूक. आपल्याला काय विचारलंय? चुकीचं विधान कुठलं किंवा अयोग्य विचारलंय, त्याचं उत्तर काय आहे? 3. आलं लक्षात मित्रांनो? चला पुढे. भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि IIT दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचं सर्वेक्षण केलंय. प्रदूषित शहराचा आता या प्रश्नामध्ये अजून एक तुम्हाला प्रश्न तयार होतो आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला लक्षात येते. भारतात वन मंत्रालय एक आहे आणि दुसरं आहे IIT दिल्ली. हे दरवर्षी काय करतात? दोघं जण मिळून, वन मंत्रालय आणि IIT दिल्ली हे दोघं जण मिळून काय करतात? एकूण देशातील प्रदूषित शहरांचं सर्वेक्षण केलं जाते. आता परत पुढच्या वर्षी लगेच प्रश्न काय फ्रेम होतो? प्रदूषित शहरांचं सर्वेक्षण जे देशामध्ये केलं जाते खालीलपैकी कुठल्या संस्थेच्या माध्यमातून प्रदूषित शहराचं सर्वेक्षण केलं जातं? बघा बरं, दुसरा प्रश्न तयार झाला की नाही? आयोगाच्या प्रश्नाचा अभ्यास असा करायचा असतो बरोबर. म्हणून मी जे सराव प्रश्न तयार करतोय ते सगळे अशा बेसवरचे आहेत. आता बघा काय की भारत देशामध्ये प्रश्न कसा फ्रेम होईल तुमचा? भारत देशामध्ये भारत देशामध्ये भारत देशामध्ये प्रदूषित शहरांचं सर्वेक्षण, प्रदूषित शहरांचं प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण, प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण खालीलपैकी 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 सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत केले जाते? कोणत्या संस्थेमार्फत किंवा विभागामार्फत केले जाते? बघा बरं, प्रश्नामध्येच प्रश्न तयार झाला का नाही? प्रश्नामध्येच प्रश्न तयार झाला. अभ्यास करताना असा करायचा तो. आपण क्वेश्चन तयार केला का नाही? तर आता बघा इथं बघा आता तुम्हाला काय विचार, भारत देशामध्ये प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत किंवा विभागामार्फत केलं जाते? किंवा असं पण आहे, देशामधील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण खालीलपैकी कोणामार्फत केलं जाते किंवा खालीलपैकी कोण करतो? मग त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देईल बरोबर. अ अ अ मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलाय वन मंत्रालय, प्रश्नामध्येच दिले आपल्याला हे वन मंत्रालय. हा, आणि ब मध्ये ऑप्शन दिलाय तुम्हाला IIT दिल्ली, IIT दिल्ली. आणि क गटामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलाय IIT कानपूर, सॉरी IIT मुंबई घ्या वाटलं, फेमस आहे, मुलं लगेच मुंबईला टिक करणार. आणि द ऑप्शन दिलाय तुम्हाला मानव संसाधन मंत्रालय, मानव संसाधन मंत्रालय. बघा बरं आता, मग आता परत तुम्हाला इथं याचे पर्याय देतील. काय पर्याय देतील? पर्यायी उत्तरामध्ये की अ व ड, अ व ब बरोबर, अ किंवा ब बरोबर. हा, आणि पुढचा पर्याय देतील तुम्हाला इथं, हा 1 नंबर झाला. दुसरा पर्याय देतील तुम्हाला अ किंवा ड चूक, सॉरी बरोबर, अ किंवा
ड बरोबर म्हणजे अ किंवा ड योग्य. आणि तिसरा पर्याय देतील तुम्हाला यापैकी नाही किंवा वरील सर्व. यापैकी नाही. आणि शेवटचा पर्याय देतील वरील सर्व. वरील सर्व. वरील सर्व म्हणजे आता मग बघा, भारत सरकारचा प्रश्नातच दिले, भारत सरकारचा वन मंत्रालय आणि IIT दिल्ली या दोघांनी मिळून हे सर्वेक्षण केलेलं आहे. बरोबर? प्रश्नामध्येच दिले. मग दुसरा प्रश्न तयार झाला की नाही आपलं, मग आपलं उत्तर काय हो? अ व ब बरोबर आहे. एक वन मंत्रालय सर्वेक्षण करते आणि दुसरा IIT ब वाला जो आहे IIT दिल्ली हेच करते. IIT मुंबई करते का सर्वेक्षण? नाही. मानव संसाधन मंत्रालय करणार आहे का? नाही. म्हणून ह्या प्रश्न, अशा प्रश्नावर लगेच आपण प्रश्न बनवून घ्यायचा, म्हणजे फिरून परत पुढच्या वर्षी तुम्हाला ह्या ऑप्शनवर तरी प्रश्न येतो किंवा ह्याच्या वरचा जो कंटेंट आहे ह्याच्यावर तरी क्वेश्चन फ्रेम झालेला दिसतो. चला आता त्या मूळ प्रश्नाला आपण हात घालूया. सर्वेक्षणानुसार याचं सर्वेक्षण करण्यात आलं, तर ह्याच्यातले कुठला क्रम योग्य आहे असं आपल्याला विचारलंय. चंद्रपूर, डोंबिवली, औरंगाबाद, उतरता क्रम सांगितलाय. सर्वात जास्त उतरता क्रम मी तुम्हाला पहिला एकदा सांगितलाय. मोठ्याकडून लहानाकडे सर्वात जास्त प्रदूषित असणारे मोठ्याकडून लहानांकडे, त्याला म्हणायचं उतरता क्रम. चढता क्रम काय? याच्या व्हाईस वर्सा, लहानाकडून मोठ्याकडे. बरोबर? ते इथं बघायचं. तर आता चंद्रपूर दिलंय, डोंबिवली दिलं, औरंगाबाद दिलं, तारापूर दिलं. चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, तारापूर तेच पर्याय दिले. तर ह्याचं जे उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, चंद्रपूर, डोंबिवली, औरंगाबाद, तारापूर असं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त प्रदूषित झालेल्या शहरामध्ये जर महाराष्ट्राचे बघितलं तर अजून काही शहराचा समावेश होतो. त्याच्यामध्ये मुंबई शहर आहे. मुंबई शहर. अजून नाशिक. नाशिक हे सुद्धा शहरं काय आहेत? जास्त प्रदूषित असणारी शहरं आहेत किंवा प्रदूषणाचं प्रमाण इथं सुद्धा जास्त वाढताना दिसतंय. त्याच्यात पुणे एक आहे. पुणे तिथं काय? उणे. बरोबर? हे सुद्धा शहरं आहेत. पण उतरत्या क्रमानुसार बघितलं सगळ्यात जास्त चंद्रपूर, दुसऱ्या डोंबिवली, औरंगाबाद आणि तारापूर ही शहरं आहेत. चला पुढचा प्रश्न. पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते? एक आहे ऑइल रिफायनरी दिलाय पर्याय, दुसरा दिलाय थर्मल पॉवर प्लांट, सीड प्रोसेसिंग प्लांट आणि स्ट्रीप मायनिंग. मायनिंग म्हणजे काय? खाण उत्खनन, ज्याला आपण उत्खनन असं म्हणतो. बरोबर? खाणीमध्ये तुम्ही ज्यावेळेस उत्खनन करताय तर त्यामधून राखेचं धूर किंवा प्रदूषण निघतात का? निघतात. पण कशामुळे सर्वात जास्त निघतात? तर त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांट आहे बघा. थर्मल पॉवर प्लांटला दुसरं नाव काय आहे? आपण औष्णिक 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 विद्युत प्रकल्प किंवा औष्णिक प्रकल्प ऊर्जा किंवा विद्युत प्रकल्प. तर हे जे आहे थर्मल पॉवर प्लांट म्हणजे औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्प किंवा औष्णिक ऊर्जा प्रकल्प किंवा औष्णिक विद्युत प्रकल्प. या थर्मल पॉवर प्लांटमधून राखेचं प्रदूषण होत असते आणि त्यासाठी ह्या थर्मल पॉवरचा कच्चा माल जो आहे याचं होण्याचं कारण काय? की थर्मल पॉवर प्लांटसाठी कच्चा माल म्हणून कशाचा उपयोग करतात? दगडी कोळसा. कशाचा उपयोग करतात? दगडी कोळशाचा. दगडी कोळशाचा. त्यामुळं इथं राख तयार होत असते. जास्तीत जास्त काय होते? राखेचं उत्सर्जन होते. राखेचं उत्सर्जन होते. तसंच राखेसोबत सल्फर डायऑक्साईड सुद्धा वायू काय होतो? तयार होत असतो इथं. आणि हे दोन्ही राख किंवा सल्फर डायऑक्साईड हे जे वायू आहेत ह्याच्यामध्ये मानवी शरीरावर घातक परिणाम होतो यांचा. घातक परिणाम होतो किंवा घातक परिणाम करतात ते मानवी शरीरावर. मग आता बघा, राखेचे उत्सर्जन जर अतिरिक्त जास्त प्रमाणात झालं, तुम्हाला याचा मानवी शरीरावर घातक परिणाम कुठला होताना दिसतो? तर ह्याच्यामध्ये उत्सर्जन जर अतिरिक्त झालं तर मानवी शरीरावर राखेच्या माध्यमातून त्वचेचे आजार तुम्हाला इथे जाणवतात. त्वचेचे आजार. आणि ह्या राखेसोबत ते जर नाकातून आपण श्वासोच्छ्वास ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याच्यातून घशाचे त्रास जाणवतात. घशाचे आजार आणि त्याच्या
विपरीत परिणाम होऊन फुफ्फुसाचे आजार निर्माण होतात. फुफ्फुसाचे आजार म्हणजे हे सगळं राखेमुळे घडतंय. लक्षात, म्हणजे फुफ्फुसाचा त्रास आहे, बरोबर, डोळ्याचा त्रास आहे, डोळ्याची जळजळी होते, डोळ्यांचे आजार म्हणजे नेत्रांचे आजार, डोळ्यांचे आजार असतील, परत फुफ्फुसांचे आजार आहेत, खाली दिले आपण फुफ्फुसाचे आजार, आणि तसंच घशाचे आजार सुद्धा, घशाचा त्रास होतो, घशाचा त्रास म्हणजे हे कशामुळे होते, ह्या राखेमुळं. लक्षात. तसंच सल्फर डायऑक्साईडमुळं जळजळी होते बघा, डोळ्याची जळजळी, डोळे जळजळ करायला लागतात, अंग खाजायला लागते, खाज सुटते. आता हे खाजणे, तर हे जे कुठं बघायला भेटते, तर ज्या ठिकाणी हे थर्मल पॉवर प्लांट आहे अशा ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. आणि अजून जर आपण बघितलं, उल्का ज्यावेळेस होतो किंवा आपण काय म्हणू त्याला, लावारस ज्यावेळेस जमिनीतून बाहेर पडतो, लावारस, तर अशा वेळी वेगवेगळ्या पद्धतीची राख, धूळ, धूळ आणि सल्फर डायऑक्साईड SO2 सल्फर डायऑक्साईड हा वायू आहे, SO2 आहे, हा वायू त्या ज्यावेळेस उल्का बाहेर पडतो किंवा ज्यावेळेस आपण लावारस बाहेर पडतो, तर अशा वेळी भूकंप ज्यावेळी लावारस बाहेर पडतो अशा वेळी हे त्याचे वेगवेगळे प्रावरण, वेगवेगळे वायू, वेगवेगळे धुळीचे कण वातावरणात मिसळतात आणि त्याचा मानवी जीवनावर भयानक परिणाम होत असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न आपण बघू. मुंबई शहर या उपनगरात जड वाहतूक क्षेत्रात वाहनांच्या ध्वनी स्तरांचे मोजमाप केले जाते. आपण याचं उत्तर बघितलं का? बघितलं. थर्मल पॉवर प्लांट स्तरांचे मोजमाप केले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम झालेले 3 विभाग कोणते? म्हणजे काय केलंय, जड वाहतूक क्षेत्रात वाहनांची ध्वनी स्तरांचं मोजमाप केलंय. कुठल्या? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोन्हीमध्ये. तर त्यांना काय दिसून आलं, जड वाहतूक क्षेत्रात, म्हणजे जिथे की जड वाहतूक क्षेत्र म्हणजे काय आहे की तुम्ही ट्रान्सपोर्टसाठी वेगवेगळे आपण ट्रक वापरतो. ट्रक असतील, मालवाहू गाड्या असतील, मालवाहू गाड्या, चारचाकी, तर याला म्हणायचं जड वाहतूक क्षेत्रात. तर इथं ह्याचं उत्तर आहे गोरेगाव, सायन आणि मालाड. ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात जास्त काय बघायला भेटते की इथं ध्वनीचा आवाज सगळ्यात जास्त झालेला दिसतो, जे मी अशा ठिकाणी त्यामध्ये सर्वात जास्त परिणाम होतो वाहनांच्या ध्वनीमध्ये. तर ते ठिकाण आहेत मुंबईमधले किंवा मुंबई शहर किंवा मुंबईमधले गोरेगाव आहे, सायन आहे आणि मालाड आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या संकल्पना तुम्हाला इथे सगळ्या क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही लेट्स क्रॅक या महाराष्ट्र एक्झाम चॅनलला लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या प्लसच्या बॅचेस तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला AI पेक्षा तिथे जास्त कंटेंट, जास्त प्रश्नपत्रिका अनालिसिस आणि जास्त सराव प्रश्नपत्रिका भेटत असतील. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, माझा रेफरल कोड जो आहे, जो मी इथे दिलाय, कैलास या रेफरल कोडचा वापर करा. तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल अनअकॅडमीवर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. इथं आपण थांबूया. ओके.